ठिकाणी दिल्लीमध्ये जे काही 22 दिवस त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये सोमन यागचूक त्याचप्रमाणे तितके हे त्याकडे उपोषणाला बसलेले आहे। त्याच्यामध्ये मुद्दा असा होता की सर्वप्रथम झुरळ पार्टी निर्माण झाली। तर ती का झाली की एका आपल्या न्यायाधीशाने आपल्या तरुणींना झुरळ म्हटलं आणि त्या दरम्यानच या सरकारचा वाईट काळ चालू झाला असं म्हणूया आपण, कारण त्यावेळी त्या सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री असताना त्या ठिकाणी 12 वर्षात 152 पेपरफुटीचे प्रकार झाले। त्यामुळे ह्या सतत पेपरफुटीच्या प्रकरणामुळे काय झालं की जी मुलं त्या ठिकाणी त्या सतत जी असू दे नीट असू दे किंवा ती UPSC असू दे MPSC असू दे सगळे म्हणजे ज्या शिक्षण परीक्षा त्या गव्हर्नमेंटला शिक्षणासाठी लागतात सरकारी सेवेमध्ये लागतात तर हे सगळे पेपर लीक झाले। मग या मुलांनी करायचं काय, कितींदा अभ्यास करायचा, कितींदा तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा द्यायची, हे सर्व चालू आहे। त्याच्यामुळे त्यांची वयही वाढत जात आहेत आणि त्या ठिकाणी बरेच मुलांचं करिअर त्या ठिकाणी बाद होतं। याच्यामुळे बऱ्याच मुलांनी आत्महत्याही केल्यात आणि ह्यानंतर सरकारचा एवढा क्रूरतेचा कळस की ह्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी सोनम त्या ठिकाणी बसले होते, अभिषेक तितके बसले होते आणि त्या ठिकाणी सोनम वांगचूक यांना अगदी पांढरं कापड वापरून त्या ठिकाणी त्यांना चोरासारखं उचलून त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं। 20 दिवस जो माणूस उपोषणाला बसतो त्या ठिकाणी हे सरकार कुठेही चुकलं नाही, कधी त्या विद्यार्थ्यांचा विचार केला नाही आणि त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटलं नाही, असं हे निर्दयी सरकार चोरासारखं त्यांना अचानक आलं आणि पोलीस पोस्टमध्ये त्यांना उचलून हॉस्पिटलला ॲडमिट केलं। त्यांचं अजूनही उपोषण चालू आहे। परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचे अभिजित तितके त्या ठिकाणी ठाण मांडून बसले की मी त्या ठिकाणी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी हलणार नाही। असं होता होता आज त्या ठिकाणी जंतर मंतरवरती मला वाटतं त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं जमायला चालू झाला। हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपण हे कोण चुकत नाही आहे आणि त्यांचं तर मध्ये आपण चुकणार नाही, कारण मला वाटतं धर्मेंद्र प्रधान हे मोदींचे मोठे हस्तकच आहेत। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये एकही असा लायक माणूस नाही की धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कोणतरी शिक्षण मंत्री बसवायला या सरकारकडे लायक नाही आहे। आणि दुसरं म्हणजे दुसरी अशी बाजू असू शकते, ह्या सर्व ही जी काही कर्मकांड केली आहे आणि जो काय पैसा या आमदार खासदार फोडण्यासाठी जो वापरला आहे तो ह्याच्यामधून वापरलेला असणार। ही त्यामुळे धर्मेंद्र प्रधान म्हणतायत की तुम्ही जर माझ्याकडे मी तुम्हाला पैसा पुरवला आहे, माझा तुम्ही राजीनामा घ्यायचा नाही आहे आणि तुम्ही या पैशांचा दुरुपयोग करून सत्तेवर आला त्यामुळे मी तुम्हाला राजीनामा देणार नाही। कारण मोदी आणि धर्मेंद्र प्रधान हे त्या ठिकाणी सरकार या पूर्णपणे गोचीमध्ये अडकलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये जोरोशोर वाढत आहे म्हणून। आणि जो काय अगदी निंदनीय प्रकारे ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीमार झाला, त्या ठिकाणी लाठी तुडवण्यात झालं, लाथा खोटाने मारण्यात झालं, पोटावरती बांबू मारण्यात झाले, छातीवरती डोक्यावरती बांबू त्याला किळे होते, हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। त्याच्या पुढची एकदम काल आम्ही जे व्हिडिओ बघितल्यानंतर एक पोलीस त्या लेडीजच्या पाठीमागून बांबू अक्षरशः घुसवता, म्हणजे किती घाणेरडं हे सरकार आणि त्यांचे गृहमंत्री असतील किती नालायक आणि निष्ठाराला जातील हे आपण कधी विचार करू शकत नाही। त्यामुळे आमचे सगळ्यांचं मन काल ही सगळे व्हिडिओ प्रत्येकाने व्हिडिओ बघितले, सगळ्यांना माहिती आहे काय काय घडलं, बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, अशा घाण प्रकारे त्याने त्या ठिकाणी दडपशाहीचा वापर केला। त्याच्या विरोधात आम्ही ह्या सगळ्या पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी एक दिवसीय फक्त आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत आणि या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी लोकांनी येऊन आपल्याला पाठिंबासाठी सह्या दिल्या आहेत, आपण त्या बॅनर ठेवला त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत आणि ह्याचं आम्ही जर ह्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जर घेतला नाही तर आम्ही सगळ्या कॉलेजमध्ये जेवढे मुलं मुली आहेत जेवढी कॉलेजेस असतील त्यांना आम्ही जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना आम्ही एकत्र करू। तर सगळ्यांच्या मनामध्ये द्वेष या सरकारच्या विरोधात झालेला आहे तो आम्ही नक्कीच रस्त्यावरती उफाळून येईल आणि येथे 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर ह्याचं परिणिती वेंगुर्ल्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा असा या सरकारच्या विरोधात आम्ही मोर्चा काढू। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।